ते रेकॉर्ड केलेलं भाषण अनेक लोक ऐकतात, हजारो लोक ऐकतात. म्हणजे 4,000, 5,000, 10,000 लोक ऐकतात. आता आपला चॅनल आहे, 4,000 सबस्क्रायबर आहे, परंतु सगळेच लोक सबस्क्राईब करत नाही. म्हणजे त्याला तुम्हाला सांगतो 20 ते 25 हजाराचा ऑडियन्स आपला आहे आणि ते आपल्याला मेसेज करतात, साहेब तुमचा व्हिडिओ पडला नाही. म्हणजे लोक डोक्याला म्हणजे वैताग देतात. आता एवढ्यामध्ये मला सातत्याने व्हिडिओ बनावं लागतात, कारण लोक मेसेज करतात, साहेब तुमचा व्हिडिओ पडला नाही बरं का, साहेब तुमचा नवीन व्हिडिओ पडला नाही बरं का. ही संख्या तुमची वाढत वाढत जाते. आता सोशल मीडियाला मी थोडंसं लेट हे करायला लागलो, पण हा माझा अनुभव आहे. लोक मेसेज करतात की साहेब तुमचा व्हिडिओ आला पाहिजे. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की लोक तुम्हाला ऐकतात खूप, आणि म्हणून तिथे तुमची चूक होता कामा नये. तर हा पहिला मुद्दा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं की तुम्हाला राजकारणामध्ये करिअर करायचं असेल तर काही बोलून चालणार नाही. भाषण तर तुम्हाला असंही जमू शकतं, परंतु त्यात नेमकी काय बोलल्यानंतर मी त्या राजकीय क्षेत्रामध्ये पुढे जाऊ शकतो. कारण आज राजकारणामध्ये पाय खेचणारी लोक खूप आहे. आणि ही वक्तृत्व कलेमध्ये जर तुमच्याकडे कुणी चांगला मार्गदर्शक, चांगला तुम्हाला गुरु जर भेटला, तर तुम्ही फक्त नगरसेवकच होणार नाही, तर तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकता, तुम्ही देशाचे प्रधानमंत्री सुद्धा होऊ शकता. एवढी तुमच्या भाषणामध्ये ताकद असली पाहिजे. आज आपण विधानसभेमध्ये पाहतो कशा पद्धतीने काही मंत्री सुद्धा बालिश पद्धतीने बोलतात, मग संपूर्ण महाराष्ट्र हसतो, हास्य त्यांचं होतं. पण लोकांना पर्याय नसल्यामुळे लोक शांत बसतात. पण ज्या दिवशी पर्याय उपलब्ध होतो, लोक त्या लोकांना हाकलून दिल्याशिवाय राहत नाही. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. आणि मग राजकीय क्षेत्रामध्ये ज्या लोकांना करिअर करायचं आहे त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा काय जर तयारीला करायची असेल तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही भाषण हे समजून घ्या आणि भाषणाची चांगली तयारी करा. भाषणाची चांगली जर तयारी करता आली तर तुम्हाला काही अडचण येणार नाही. अनेक गोष्टी तुम्ही नाही केल्या तरी तुमच्या त्या भरून निघतील. अनेक लोक नगरसेवक पदासाठी उभे राहिले होते, त्यांना अनेक अडचणी आले, कुणी कुणी तर भाषणच नाही केली. शेवटी ह्या सगळ्या गोष्टीमुळे मतदारांच्या मनावरती आजच्या काळामध्ये परिणाम होतो. अरे आपल्या उमेदवाराला तर भाषणच करता येत नाही, कारण काळ बदललेला आहे, माणसं तशीच राहिलेली आहेत. आणि म्हणून त्याच्यानुसार काळानुसार बदलणं गरजेचं आहे. माणसांचे विचार, टेक्नॉलॉजी ह्या सगळ्या गोष्टी बदललेल्या आहेत. आणि म्हणून राजकारणाकडे आपण एक पॉझिटिव्ह आणि राजकारणाकडे सहज दृष्टिकोनातून न बघता राजकीय क्षेत्रामध्ये सर्व लोकांना मला सांगायचं आहे की तुम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने विचार करून या गोष्टीचा विचार करा आणि आपल्या आयुष्यामध्ये पुढे जा, निवडणुकीला सामोरे जा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ.